तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा लाडकावी. तर आजच्या ब्लॉगची करूया सुरुवात. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला रुबीला, डॉलीला आणि डॉल्सला काय करायचे आहे, वॉश करायचे आहे. तर जवळपास मी 8 दिवसाला त्यांना धुतो, कारण की सध्या आता पावसाळ्याचा दिवस आहे, कारण की 8 दिवसाला धुतलं नाही पाहिजे. पण आता सध्या जास्त काय पाणी पडत नाही, पडाले पण मेडीमध्ये पाणी पडाले, त्याच्यामुळे ऊन ज्या दिवशी पडलं त्या दिवशी मग त्यांना मी धुवा काढलो. असं त्याला वाटतं की जेवढं गार राहिलं तेवढं त्यांना चांगलंच वाटतं. आणि आमच्या रुबीला तर वाटतं की दररोजच गार राहावं. आता तुम्हाला दाखवतो तुम्ही रुबी किती चांगल्या प्रकारे धुऊ देते तिला. आणि चला मग आता तुम्ही बघू शकता कशा आता निवांत बसले आहेत. आता एका एकाला आपल्याला धुण्यासाठी घ्यायचं आहे बाहेर. तर चला मग त्यांना नेवता. रुबया चल माय, तुला नेतो बाहेर. चल तुला धुवायचं का आधी? हां चल तुला आधी नेतो बाहेर. हे कोणी बाहेर यायचं नाही तुम्ही. चल ये रुबू, चल ये, चल या, चल या, ये. टावेल कुठे आपले? टावेल टावेल कुठे आहेत? तिकडे आहेत का? तिकडे तिकडे आहेत बाहेर. आता चला मग आपण काय करतो, आधी टावेल काढू त्यांचे. आम्ही त्यांच्यासाठी स्पेशल त्यांना टावेलसुद्धा काढून ठेवलेले आहेत. तर चला एकदा टावेल घेऊ आता. तर टावेलसुद्धा घेतलेले आहेत. तर चल रुबू चल. चला मग एका एकाला धुत आता. तर आपण रुबीसाठी तिघा डॉगसाठी आपण टिकाऊट साबण सुद्धा आणलेले आहे. का आणलेले आहे? कारण की थोड्या थोड्या कुठं मला त्यांच्या अंगावर पिसा दिसल्या, त्याच्यामुळं आपण टिकाऊट साबण सुद्धा आणली. आणि त्याच्या आपण आधी शॅम्पू सुद्धा आणलेली होती तिच्यासाठी. हे बघा, सॉफ्ट प्लस शॅम्पू आहे आणि हिमालयाची सुद्धा आपण शॅम्पू आणलेली आहे. पण सध्या आता टिकाऊटच साबण लावून घ्यायची. तर चला मग यांना धुवायला चालू करू रुबीला. आता बघा तुम्ही कशी आपल्या रुबी तुम्हाला बघा कशी धुऊ देते आपल्याला. तर आपले जे डॉग आहेत तर ते सध्या साईडला आपल्या गाईच्या साईडला आहेत, त्याच्यामुळं गेचडं होऊ शकतात, पिसा पण होऊ शकतात. त्याच्यामुळं आपल्याला टिकाऊट साबण सुद्धा त्यांना लावायचे आहे. शॅम्पू कधी मध्ये लावलं तरी जमते. तुम्हाला म्हणलं होतं का नाही? बघा लई छान देते रुबी, आहे का नाही रुबू? उठ नाही तू, उठू नका, धू दे असंच बघ. लॅबला कसं आहे माहिती आहे का, जेवढं गार राहिलं तेवढं चांगलं आहे. आपण त्यांना आधी उन्हाळ्यामध्ये तर यांना कूलरच लावून देतो. सध्या आता पावसाळ्याची काय गरज नाही, पावसाळ्यामध्ये गार लागते, त्याच्यामुळं काय अडचण नाही. व्यवस्थित धुऊ देते बघा तुम्ही, खूप चांगल्या प्रकारे. तिला वाटते दिवसभर धुतलं तरी काय अडचण नाही, धुऊ देते बघा असं. तर साबण लावल्यानंतर आपल्याला 10 ते 15 मिनिटं असं ठेवायचं आहे. पाणी टाकायचं जमणार नाही, कारण की जे मधात काही गेचडं असतात, केसामध्ये विसा असतात, तर त्या निघून जातात. तर आता आपले 10-15 मिनिटं झालेले आहेत साबण लावून. आता पाण्याने एकदा धुवून घ्यायचे तिला स्वच्छ, एकदा टावेलला एकदा पुसून घेऊ. आणि मग झाली आपली बघा रुबी रेडी. रुबू कसं चल रुबे, चल चल रुबू. तर आता रुबीला धुणं झालेलं आहे. तर आता धुता कोण येणार आहे सांगा आता, होय का? कोण येणार आहे आता सांगा बरं का? हा आता करूता आता डॉलीची बरी. आता डॉलीने धुवायला तुम्ही बघू शकता. आता सध्या गेटला उभं टाकले, त्या दोघी पण येऊन टाकले उभं गेटला. त्यांचं म्हणणं की दोघीला नेऊ, पण नाही, आपल्याला आधी डॉलीला नेऊत, नंतर झिपरीला नेऊत. काय झिपरू? तर चला मग धुता. सध्या आता रुबीला धुणं झालेलं आहे. चला डॉली होती माझ्या डॉलीचं डॉलीला सोडलं आहे, पण डॉली का नाही, डॉलीला वाटते धुणे लई ताण देते बघा डॉली. आता
एक चक्कर मध्ये हिंडून आली आहे. चल हे चल का डॉली चल पटपट धुतो चल चल हा चल ये नाही इकडे मार कशी लाट आली. चल 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 मला आता धरूनच न्यावं लागते. ही काय मला इकडे चल हिले ताने तू म्हणतो थांब जरास धुते आपले लॉंग कोटचे जर्मन असल्यानं केस जास्त आहेत आपल्या जर्मन शेपर्डला आणि जास्त केस असल्यानं आपल्या डॉगला जरा जास्त टाइम लागतो धुण्यासाठी. तर बघू शकता जास्त केस असल्यानं बुडापर्यंत साबण गेला पाहिजे. तर आता सगळी साबण लावणं झालेली आहे. तर आता जवळपास 15-20 मिनटं झाली तर साबण लावून. तर आता पाणी टाकून एकदा धुवून घेतो डॉलीला. धुऊ देणे तरी पण आता धुवा लागले कारण की तिच्याच काळजीसाठी एवढं चाललंय. हे डॉली हे का नाही पळू लागली धरून आणले तिला. तर डॉलीला धुणं झालेलं आहे तुम्ही बघू शकता. काय लोळाली का सध्या आमची डॉली लोळी घाली लोळी घोड्याने. चला मग आता झिपरीला धुता. झिपरीची बारी आहे आता. चल ग चल झिपरू चल आता चल भांडण करू नको तिच्या संग मार खायची. चल 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 या झिपरू. तर आपला गेट लावलेला आहे. झिपरी आली. चल झिपरू आता चल या चल अरे चल 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 काय नाही जरास शी आणून त्यांनी गेली बघा. हिला आणलं धरून आता साबण लावून घेऊ. तर आता झिपरीला सुद्धा धुणं झालेलं आहे. एकदा तिला पुसून घेऊ. आता थांब झालं आता जरासा राहिला झिपरू थांब ग. तर तिघीला पण धुणं झालेलं आहे. जवळपास आपल्याला 2.5 ते 3 तास लागले धुण्यासाठी. यांना व्यवस्थित सगळं वॉश केलं म्हणजे 8 दिवस आपल्याला घोर नाही. तर बघू शकता सध्या एवढी नाच आली की बघायचंच काम नाही. चल ग जाय मध्ये पळ जाय चल जा भांडण करू नका आता. थांब जाय मध्ये जा रुबी जा. भांडण करू नका शांत बसा. आणि आता अशा प्रकारे सगळे आपले डॉल्स झिपरी रुबी सगळी आता मध्ये गेलेली आहेत. कारण की डॉल्सला मी झिपरी म्हणत असतो. तिचं नाव नेमानं तर डॉल्स आहे पण तिला आम्ही झिपरी म्हणत असतो. जरा जास्त केस आहे तिच्यामुळं. आणि धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.